सूरज गायकर आणि पक्ष सांगू का? पक्ष सांगू? भाईंदर मधील समाजसेवक सन्माननीय आदरणीय विकासदादा पाटील याचा आगमन सोहळा होते, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। बहुमूल्य वेळ काढून आपण या स्पर्धेसाठी दाखल झालात। या गवळी प्रीमियर लीग मध्ये आपलं साहेबांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। वंदनाताई पाटील माजी नगरसेविका यांचं देखील ताईंचं आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। इतकं मोठं बहुमूल्य वेळ काढून आपण या स्पर्धेसाठी दाखल झालात। पंचांचा मात्र ग्रीन सिग्नल येतोय आणि सामन्याला मात्र सुरुवात होते। अनेक मान्यवर देखील या स्पर्धेला लाभणार आहेत। गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय। पहिला चेंडू हाताळतोय आणि स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो मूग सूरज गायकर। पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज इथे आलाय, तो मात्र दीप्तेश दिवेकर। तर फलंदाजी मार्क होते आपल्याला फलंदाज पाहायला मिळेल सूरज गायकर आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज असेल रोशन वाजे। वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्क होते गोलंदाज आहे दीप्तेश दिवेकर। दीप्तेश दिवेकर यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल सूरज गायकर यांच्यासाठी। अकुटापाचा चेंडू मात्र येतोय कव्हर क्षेत्र झोन मध्ये। इथं मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता। एकेरी धाव पूर्ण होते, दुहेरी धाव घेण्याचा सूत्र यशस्वी प्रयत्न होतोय। दुहेरी धाव संख्येनंतर धावफलकाचा मात्र श्रीगणेशा होते। धावसंख्या होते ती मात्र 2। तोरणा बाजीगर या संघाची गोलंदाजी मार्क वरती आहे गोलंदाज आपल्याकडे दीप्तेश दिवेकर। तर नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आहे रोशन वाजे। पुन्हा एकदा दीप्तेश गायकर यांचा दिवेकर यांचा पुढील चेंडू सूरज गायकर यांच्यासाठी। गोलंदाजी मार्कवर सज्ज दीप्तेश मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे। विकेट किपर थोडीशी झेल मात्र धरणीला दान केली जाते, ही चुकी आपल्याला महागात पडू शकते। एखाद्या हार्ड हिटर फलंदाजी मात्र आपण झेल धरणीला दान करतोय आणि तो त्याचा नक्कीच फायदा घेईल। गोलंदाजाने मात्र वर्चस्व केलं होतं, एक सुवर्ण संधी होती। एकेरी धावेबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय। धाव संख्या मात्र होते ती 4। अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल। नक्कीच अविनाश सर, मागच्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिलं अनेक झेल सोडले गेले, त्याचा फायदा मिळाला विजेता संघाला, परंतु इथे सुद्धा एक झेल सोडला गेलाय। आता मात्र विशाळगड झुंजार या संघाकडून बघूया पुन्हा एकदा पुढील चेंडू दीप्तेश दिवेकर यांचा सूरज गायकर यांच्यासाठी। इथं मात्र पुन्हा एकदा गोलंदाजाला दंडित केले जाते। अतिरिक्त धाव स्वरूपात धाव येईल वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव संख्येनं धावफलक मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावते। धावसंख्या आहे ती मात्र 5। पहिलं षटक प्रगती पथावरती असताना तीन षटकामध्ये किती धावसंख्या उभारते तोरणा बाजीगर संघ हे पाहणं गरजेचं आहे। अत्यंत महत्वाचा सामना आहे त्यांच्यासाठी। बघूया पुन्हा एकदा पुढील चेंडू इथं खूप टप्प्याचा चेंडू होता, त्याच्यावरती प्रहार केलाय, तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि पहिला हादरा बसेल तोरणा बाजीगर या संघाला। डीजे काही मान्यवर देखील या स्पर्धेला लाभले गेलेले आहेत, त्या मान्यवरांचं मात्र आपण यशोचित सन्मान करणार आहोत। सन्माननीय आदरणीय विकासदादा पाटील इथे उपस्थित आहेत, त्यांचा मात्र यशोचित सन्मान करते मी लंकेश धुमाळ साहेबांना विनंती करतो, मायेची शाल आणि पुलगुच्छ एक सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा यशोचित सन्मान करायचा आहे। पुढील सत्कार मूर्ती आहेत त्या सन्माननीय आदरणीय वंदनाताई पाटील माजी नगरसेविका उपस्थित आहेत, त्यांचा मात्र यशोचित सन्मान करतील। मंगेश खताते साहेबांना विनंती करतो की आपण ताईंचं यशोचित सन्मान करावं। मायेची शाल आणि एक पुलगुच्छ देऊन ताईंचं सन्मान केलं जातंय। धन्यवाद। आपण बहुमूल्य वेळ काढून आपण या लिंक साठी उपस्थित राहिलात। तरी मी विनंती करतो की विकासदादा पाटील साहेबांना विनंती करतो की आपण 2 मिनिटं या मनोगत व्यक्त करावं। आम्ही मसरा सिवर्धन असोसिएशनच्या माध्यमातून ही लिंक भरवतोय, म्हणजे अगदी रायगड भूमीतून आलेले सगळे सुपुत्र आहेत, तरी आपले 2 मिनिटं मनोगत व्यक्त करावं या लिंक बद्दल अशी मी आपणास विनंती करतो। मसळा श्रीवर्धन क्रिकेट असोसिएशन आयोजित गवळी प्रीमियर लीग 2025 सर्व यांना शुभेच्छा। आणि त्यांनी ही मॅच भरवली आणि सर्व समाजाची टीम इथे खेळाडू म्हणून आमच्या भाषा मैदानात आली, त्याबद्दल सगळ्यांना मी शुभेच्छा देतो। आणि आपल्या गवळी समाजाला नेहमी माझं सहकार्य असतंच। असंच आता
15 तारीख जवळ आले, आपल्या समाजात जेवढं सहकार्य मिळेल तेवढं अतिउत्तम. तरी जी मुलं माझ्याकडे आलेली त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. या टायमाला वंदना पाटील आणि विकास पाटील दोघं पण उमेदवार आहेत. तरी आपण मेन हेड आहेत आपले, त्यांच्या जर सूचना जारी कराव्या. आणि तुम्हाला या मैदानाची हकीकत अशी आहे की 2009 पासून मी मैदान एक खंडर होता, दलदल होती. त्याच्यात आम्हीच सगळे वंदना पाटील आणि मी पाठपुरावा करून स्वतः मेहनत करून भरणी करून हे मैदान बनवलेलं आहे. आणि जेवढ्या सुविधा आता झालेत ते वंदना पाटीलच्या माध्यमातून झालेले आहेत. आणि नवघर गाव ग्रामस्थ याच्यात मोठा बलिदान आहे. त्यांनी हे मैदान आमच्या नवघर ग्रामस्थ लोकांनी बनवलं आणि त्याच्यात सहकार्य नवघर गावातील हर एक नागरिकाचं आहे. त्याबद्दल ही तुम्हाला माहिती देतोय आणि सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. खेळाडूंसाठी आपण एक चांगला असा एक मैदान उपलब्ध इथं करून दिलं. तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. वळूयात मैदानाकडे. धावसंख्या झाली ती मात्र 15. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना एक गड्याच्या मोबदल्यात पुन्हा खोलवरपतीचा चेंडू होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न केला. एकेरी धाव मिळेल, एकेरी धावेवरती समाधान मानावं लागेल. फलंदाज सूरज गायकर यांना आणि एकेरी धावसंख्येने धाव फळक होतोय तो मात्र 16. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत एक षटक 3. सन्माननीय आदरणीय माजी नगरसेविका वंदनाताई पाटील यांना देखील विनंती करतो की आपण 2 मिनिटं मनोगत व्यक्त करावे. गवळी प्रीमियर लीग या ठिकाणी इथे सगळे खेळाडू उपस्थित राहिलेत, त्यांना शुभेच्छा देते. आणि आता येणाऱ्या इलेक्शनला मला या गवळी समाजाचं मला सहकार्य पाहिजे. आणि आमचं दरवर्षी जे आपण मॅच भरवाल त्याच्यात माझं सहकार्य राहीलच. आणि सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. असंच आपलं सहकार्य नेहमी आमच्यासोबत राहो आणि आमचंही सुद्धा सहकार्य तुमच्यासोबत नेहमी असेल असे आम्ही आश्वासन देतो. धन्यवाद. नक्कीच ताई, तुम्ही आम्ही हाक मारली, तुम्ही साथ दिलीत. आता तुम्ही जरी हाक मारला तर आमची नक्कीच तुम्हाला साथ असेल. आज शब्द आहे आमचा गवळी समाजाचा. जाऊया मैदानाकडे. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो जयेश. अचूक गोलंदाजी मात्र करतोय, पाहायला मिळतंय. आणि स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात झेलच्या खाली. पाहूया काय समीकरण, कुठली चुकी न करता मोठा हादरा बसतोय तो सूरज. बॅक टू पॅव्हलियन. डीजे डीजे थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे. आता मात्र दुसरा हादरा बसलाय तोरणा बाजीगर या संघाला 17 धावसंख्येवरती. तर नवीन गोलंदाजी मार्फत आपल्या गोलंदाज पाहायला मिळतं. वैयक्तिक पहिलं व सांघिक तिसरं षटक घेऊन भूषण लाड, भूपेश लाड. तर फलंदाजी मार्फत फलंदाज आहे. जी बाईक फिरवतात त्यांना विनंती करतो जास्त मैदानामध्ये येऊ नका मित्रांनो. फुल टॉस मिळालाय. ऑफ साईडला मात्र कौशल्य झेलच्या खाली. चुकी करणार नाही आहे. मोठा हादरा बसतोय तो अगदी विशालगड या संघाला. तो तोरणा बाजीगर या संघाला मोठा हादरा बसला जातोय. बॅक टू पॅव्हलियन. अगदी माघारी परतवते. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मात्र तैनात होतोय श्लोक. गोलंदाजीतून मात्र वर्चस्व पाहायला मिळतंय. अचूक गोलंदाजी पाहायला मिळते. एक शांतमय वातावरण करून ठेवलंय. कुठे तरी मोठे फटके खेळून देत नाहीये गोलंदाज. या फलंदाजांना एका मागोरी एक विकेट चाललेत आणि थोडीशी निराशाजनक परिस्थिती पाहायला मिळते. भूपेश मात्र गोलंदाजीतून वर्चस्व करतोय. पहिला चेंडू हाताळताना महत्वपूर्ण विकेट सलामीवीर जोडीचा त्याला मात्र माघारी परतवलंय. नक्कीच सर. आता धावसंख्या झाली ती मात्र 17. 3 गड्यांच्या मोबदल्यात फलंदाजी मार्कवरती आपला फलंदाज पाहायला मिळतो. आता मात्र श्लोक खेडेकर. आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याला टोळवण्याचा प्रयत्न केला. चेंडू जाईल
तिथं मात्र क्षेत्ररक्षक तैनात. एकेरी धाव पूर्ण होते, दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा यशस्वी झाला आणि दुहेरी धावसंख्येने धावफलक मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावतोय. धावसंख्या झाली ती मात्र 19. 3 गड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक, एक शॉट, ओके 1 शॉट. एकेरी धाव येईल. धावसंख्या झाली ती मात्र 18. पुढील होणारा सामना असेल आपण नाणेफेकीसाठी यायचंय. रांगणा चॅलेंजर्स आणि शिवनेरी दुरंदर या दोन्ही संघांमध्ये सामना होणार आहे. या गोष्टीची मात्र दखल घ्यायची. फुल टॉस मिळालाय, त्याचा मात्र फायदा होतोय काय? क्षेत्ररक्षण मात्र झेलच्या खाली, थोडीशी चुकी होते, झेल मात्र धरणीला दान केली जाते आणि त्याचा मात्र फायदा होतोय तो. अगदी या दोन्ही फलंदाजांना एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर होतात, धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती 20-20. तिसरा षटक चालू असताना मात्र मोठे फटके काढण्याचा प्रयत्न करतात, पण थोडेसे अपयशी ठरले जातात, पण क्षेत्ररक्षकांना मात्र चुकी होते. नक्की झेल पकडले गेले, दबाव आणला पाहिजे फलंदाजांवरती, परंतु श्लोकला त्याचा जीवदान मिळाला. बघूया श्लोक पुढचा चेंडू कशा पद्धतीने खेळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि फळीचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही झाला. यशस्वी चेंडूची मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. गोलंदाजीवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो मात्र भूपेश लाड. भूपेश लाडने आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केलेत, 1 गडी बाद केलाय तोरणा बाजीगर या संघाचा. पुन्हा एकदा भूपेश यांचा पुढील चेंडू श्लोक यांच्यासाठी. आता मात्र इथं बिमर टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र गोलंदाजीला दंडित केले झाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटने 21चा वापर केलाय पंचांनी इथे आणि पुढील चेंडू मात्र फ्री हिट असेल. अतिरिक्त धावसंख्येने धावफलक मात्र पूर्ण इथं पुढे सरसावलंय. धावसंख्या होती ती मात्र 21. 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू मात्र आहे तो फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. सुवर्ण संधी आहे श्लोकला जर अचूक फलंदाजी, एक सुवर्ण संधी आहे. मोठे प्रहार करावेच लागतील. आपल्या धावसंख्या मात्र थोडीशी स्थिरावली जाते. मोठा फटका खेळण्याच्या मध्ये मात्र अचूक क्षेत्ररक्षण केले जाते. रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र श्लोकला आत्महत्या करावी लागते. बॅक टू पॅव्हिलियन. श्लोक डीजे. धन्यवाद डीजे. धावसंख्या झाली ती मात्र 21. 4 गाड्यांच्या मोबदल्यात आता मात्र शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. बघा शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येतो का तोरणा बाजीकर या संघाकडे. नवीन फलंदाज मात्र फलंदाजी मार्कवरती आहे तो मात्र रितेश. बघा पुन्हा एकदा फलंदाजी मार्क भूषण तांबडे. खोलवर पद्धतीचा चेंडू होता तो कार्पेटच्या साहाय्याने जातो चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तिथं मात्र थोडंसं गटार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकेरी हवेचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं गेलं. इथं मात्र पुन्हा एकदा धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. दुहेरी धावेवरती समाधान मानावं लागेल. 2 धावसंख्येच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती मात्र 23. 3 षटकाच्या समाप्तीनंतर. नक्कीच महाराष्ट्र यादव चारी ट्रस्ट निगडी गावचे सुपुत्र, महाराष्ट्र यादव चारी ट्रस्ट शिवर्धन शाखेचे खजिनदार, सन्माननीय आदरणीय समाजसेवक, आमचे मार्गदर्शक रुपेशजी माडिक साहेबांचं इथे आगमन झालंय. त्यांचं देखील आपल्या या गवळी प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. अगदी पुढील होणारा सामना असेल तो रांगणा चॅलेंजर्स आणि शिवनेरी या दोन्ही संघांमध्ये नाणेफेक करून घ्यायची आहे. मी विनंती करतो आणि पुढील देखील आपण एक गोड आवाज ऐकणार, ते सन्माननीय आमचे गुरुवर्य दिशांजी कातुर्डे सरांचं. नक्कीच धन्यवाद सर. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती मात्र 23. 5 गड्याच्या मोबदल्यात तोरणा बाजीगर या संघाची. तर विजयासाठी आवश्यकता आहे मर्यादित 3 षटकामध्ये 24 धावसंख्येची विशाळगड झुंजार या संघाला. बघूया ते 24 धावसंख्येचं आव्हान कशा पद्धतीने पेलतंय विशाळगड झुंजार हा संघ. गेलेत ना रांगणा. अगदी नाणेफेक करण्यासाठी आपण जाणार आहोत. मान्यवरांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. त्याचबरोबर मी इकडे आमचे उपाध्यक्ष मिथुनदादा पवार यांना विनंती करतो की निगडी गौलवाडी गावचे समाजसेवक तसेच महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट श्रीवर्धन शाखेचे खजिनदार श्री रुपेशदादा महाडिक यांचे इथे सत्कार करायचा आहे. रुपेशदादा, मिथुनदादा. इनिंग बिगिनिंग मध्ये आपण जातोय नाणेफेकीसाठी. एका बाजूला रांगणा चॅलेंजर्स, दुसऱ्या बाजूला शिवनेरी दुरंदर या दोन्ही संघांमध्ये नाणेफेक केली जाते. एका बाजूला दडपण असेल, दुसऱ्या बाजूला आमचे रोहन वाजे असतील. नाणेफेक केली जाते. मी ताईंना विनंती करतो आपलं कॉईन द्यायचं आहे मित्रांनो, कारण हा कॉईन खूप महत्वाचा आहे, नशिबाचं कॉईन आहे.
कोणाच्या बाजूने जाते ताईंना विनंती करतो की नाणेफेकीचं कॉल आपण करायचंय. टेल आलाय आणि नाणेफेकीचा कॉल जातोय तो शिवनेरी धुरंधर या संघाच्या बाजूने. 3 षटकांचा सामना असेल, 3 फ्रेश गोलंदाज असेल. आपलं काय कॉल असेल? क्षेत्ररक्षण करू. फर्स्ट मॅच झाली आहे, आता बघू, चांगला प्रयत्न करू. नक्कीच दर्पणला थांबायचं आहे. रोहन जे आपण किती धावांपर्यंत त्यांना थांबवू शकता? प्रयत्न असेल 3 ओव्हरला 20 पर्यंत डिफेंड करू नंतर. नक्की आजचे जर सामने पाहतोय तर अगदी कमीत कमी धावा मिळत आहेत. गोलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळतंय. आपल्याला 3 षटकांमध्ये अगदी 20 धावांपर्यंत थांबण्याचा मानस ठेवलाय. आपण काय प्लॅनिंग असेल? प्लॅनिंग क्लिअर आहे. 3 ओव्हरपर्यंत 40 क्रॉस करायचंच आहे काही करून. कारण दडपणाला कॉल दिलं जात आहे. 40 धावांपर्यंत मजल मारण्याचा मानस असेल, कारण रोहन वाजे सारखा आणि सचिन सारखा फलंदाज आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. दिशांत सर. हॅलो, वळूयात मैदानाकडे. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव आले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 24 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे विशाळगड झुंजार या संघाला, परंतु एकेरी धाव येते पहिल्या चेंडूवरती. गोलंदाजी मार्कवरती आपला गोलंदाज पाहायला मिळेल रोशन वाजे. तर फलंदाजी मार्कवरती फलंदाज आहे तो मात्र आता हर्ष कौशल महाडिक. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र ही ते थोडीशी चुकी होते. गोलंदाजाने यष्टीरक्षकाच्या मध्ये धावचित करण्याची संधी होती, ती मात्र गमावतंय रोशन वाजे. एकेरी धाव येते, पुन्हा एकदा धावफलक होते तो मात्र 2. पहिला षटक प्रगतीपथावरती आहे. मर्यादित 3 षटकामध्ये 24 धावसंख्येचं आव्हान आहे विजयासाठी विशाळगड झुंजार या संघाला. 24 धावांचा पाठलाग सुरू असताना आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये. चला मॅच थोडंसं थांबवा प्लीज. त्या ठिकाणी जे आपले प्रमुख पाहुणे आहेत ते मैदानातून जात असताना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे फिल्डर्सला व्यत्यय होणार नाही किंवा इतरत्र बॉल जाणार नाही यासाठी प्लीज आपण पॉज करणार आहोत. आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर आपण सर्वजण पाहत आहे मसा श्रीवर्धन क्रिकेट असोसिएशन प्रेझेंट गवळी प्रीमियर लीग पर्व पहिलं 2025 आणि एक देखील आयोजन. आणि भाईंदरचं हे नवगरचं भाषा क्रीडांगण क्रिकेटसाठी अगदी अनुकूलित वातावरण या स्पर्धेदरम्यान तयार केलं गेलं आहे. आज आणि उद्या 2 दिवस या स्पर्धेचा थरार आपण या क्रीडा नगरीमधून पाहणार आहोत. आणि एम्पायर स्पोर्ट या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक घरबसली मॅच पाहत आहेत, कमेंट्स करत आहेत. त्या सर्वांचं देखील पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आपण वेलकम करूयात, स्वागत करूयात. मॅचकडे जात असताना 24 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये सेट केलं गेलं आहे. रणसंख्या आतापर्यंत 3 म्हणजे 18 धावांची गरज या मॅचमध्ये अजूनही आहे. खोलवर पद्धतीचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज हर्षद यांनी आणि एकेरी धावेवरती समाधान मानावे. तिथं क्षेत्ररक्षक श्लोक तैनात होता. गोलंदाजीमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी करत असताना गोलंदाज रोशन वाजे. बघूया रोशन यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा कौशल माडिक यांच्यासाठी. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू होता. चेंडूने टप्पा पडल्यावरती फिरकी घेतली, फलंदाजीची गिरकी घेतली आणि चेंडू सरळ विसावलाय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय. 4च धावा खर्च केल्यात गोलंदाज रोशन वाजे यांनी. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी, सिंगल आणि इथे लगातारचे 2 चेंडू डॉट. 24 धावांना या ठिकाणी पाठलाग करत असताना अक्षरशः नाकी 9 पहिल्याच ओव्हरमध्ये आणलेत रोशन वाजेने. फक्त आणि फक्त 4 धावा, शेवटचे 2 चेंडू डॉट, म्हणजे येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. हे बॅटल मैदानामध्ये जरूर रंगेल. मात्र आपण विश्रांती घेऊयात आणि संधी देऊयात आपल्या डीजे मास्टरला. येस, थँक्यू 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 थँक्यू. चला वेळ घेऊ नका प्लीज. नक्कीच दोन्ही संघाला विनंती आहे आपण कमीत कमी वेळ खर्च करण्याचा प्रयत्न करूयात, कारण बरेचसे सामने आहेत आणि आपण बघापासून ऐकत आहात ही संपूर्ण स्पर्धा डे लाईटमध्ये आपण कव्हर करतोय. टाइम रेस्ट्रिक्शन्स आपल्यावरती असणार आहे, त्यामुळे विनंती आहे प्रत्येक संघनायक आणि संघ मालक यांना देखील नम्रतापूर्वक विनंती, आपल्या संघाला वेळेमध्ये प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्यासाठी आपण प्रत्येकाने सहकार्य करूयात प्लीज.
नक्कीच वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज सूरज गायकर पहिला चेंडू टोळवण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज हर्षद माडिक यांनी. मात्र तिथं अतिशय उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आपल्याला कौशल महाडिक आणि हर्षद माडिक यांच्या माध्यमातून आणि दुहेरी धावेचं रूपांतर केले. दुहेरी धावसंख्येने धावफलक मात्र झाले तो आता 6. पहिलं षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं गोलंदाज रोशन वाजे यांनी पॉवर प्लेमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. आता मर्यादित 11 चेंडूमध्ये विजयासाठी आवश्यकता आहे ती मात्र 18 धावसंख्येची. पुन्हा एकदा पुढील चेंडू खोलवर पतीचा चेंडू होता त्याला टोळवण्याचा प्रयत्न केला तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकेरी धाव झाली आहे. दुहेरी धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न झालाय तो सुद्धा यशस्वी होत आहे आणि दुहेरी धावसंख्येने धावफलक मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावलाय. धावफलक होतोय ते मात्र 8. तुम्हाला प्रेशर बनवावं लागेल कारण सुरुवातीच्या षटकामध्ये धावा आल्या नाहीत, मोठे फटके नाही आले, मात्र तुम्हाला सिंगल डबल ना तुमचं धावफलक तुम्हाला पुढे घेऊन जावं लागेल आणि सध्याच्या घडीला खूप चांगली बॅटिंग रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटरकडून आपण पाहत आहे. गोलंदाज नेक्स्ट बॉल यावेळी पंच केलं बॉलला बरोबर एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खेळाडू श्लोक आहेत तिकडे जोपर्यंत बॉलला अडवतील बॉलची चेंडूची फेकी होईल तोपर्यंत एक सिंगल धाव आणि या सिंगलनं जर आपण रणसंख्येचा एकंदरीत विचार केला तर धावसंख्या 9च्या घरामध्ये जाऊन पोहोचल्या. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सूरज गायकर गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केल्या त्या ओव्हरमध्ये. बिग हिट करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये सर्कलच्या आतमध्ये खेळाडू बॉलला जज करतील मात्र तिन्ही क्षेत्ररक्षकांच्या बरोबर मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला आणि या चेंडूवरती ही 2 धावांची मोहर. रणसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचते 11च्या घरामध्ये. डबल 1. 11 धावा स्कोर कार्ड वरती. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सुरुवातीचे षटक जर आपण पाहिलं तर रोशन वाजे क्लासिकल स्पेल, सूरज गायकर थोडेसे महागडे ठरले तर मागे 4 चेंडूमध्ये आतापर्यंत तब्बल 7 धावा खर्च केले त्या ओव्हरमध्ये. नक्कीच सर आता पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता टोळवण्याचा प्रयत्न केला तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल होतं का पाहणे गरजेचं आहे परंतु इथं पुन्हा एकदा गजा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. झेलदारणीला दान केलाय. पुन्हा एकदा जीवदान मिळतोय कौशल महाडिक यांना. खरंच सामना जिंकायचा तर तुम्हाला झेल घेणं गरजेचं आहे. एकेरी धाव येईल. एकेरी धावसंख्येनं धावफलक होता तो मात्र 12. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत दुसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ झाला. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येतो का ते पाहणं गरजेचं आहे. आतापर्यंत 7 चेंडूमध्ये विजयासाठी आवश्यकता आहे ती मात्र 12 धावसंख्येची. विशाळगड झुंजार या संघाला पुन्हा एकदा सूर्यांचा पुढचा चेंडू आहे हवेमध्ये मोठा फटका केला ते क्षेत्ररक्षक श्लोक तैनात. श्लोक इथं मात्र कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. इथं मात्र आता हर्षदला मात्र माघारी धाडतोय गोलंदाज सूरज गायकर आणि पहिला चला पहिला धक्का लागला. आता येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 मध्ये 12ची कहाणी आहे. एका बाजूला 6 मध्ये 12 बनवायचे आहे, दुसऱ्या बाजूला बनवणाऱ्याला थांबवायचं आहे. क्रिकेटचा खेळ आहे. एका बाजूला करून दाखवायचं, दुसऱ्या बाजूला करून दाखवणाऱ्याला थांबवायचं. दिस इज अ बॅटल ऑफ क्रिकेट. 6 चेंडू शिल्लक. 6 चेंडूची कहाणी ऐकण्या अगोदर ऐकूयात आपण डीजेला. 2 मिनिटं. प्रशांत धांगडे आणि मुकेश वरणकर जिथे कुठे असतील जरा मंचावर यायचं आहे. प्रशांत धांगडे आणि मुकेश वरणकर आपण जरा मंचाकडे यायचं आहे अशी मी आपणास विनंती करतो. प्रशांत धांगडे साहेब आणि मुकेश वरणकर. धन्यवाद सर. नक्कीच आता गोलंदाजी मार्कवरती आपल्या गोलंदाज पाहायला मिळतो. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज श्लोक. खरंच आता मात्र कर्णधाराने विश्वास ठेवलाय श्लोकवरती कारण का विजयासाठी आवश्यकता आहे ती मात्र 6 चेंडूमध्ये 12 धावसंख्येची. तर फलंदाजी मार्कवरती आपला फलंदाज पाहायला मिळतो मात्र कौशल महाडिक. तर नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आहे विनायक कासर. श्लोक यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा कौशल यांच्यासाठी. पुन्हा एकदा मात्र इथे गोलंदाजाला दंडित करताय. अतिरिक्त धावसंख्येची भर पडते धावफलकामध्ये. धावसंख्या होते ती मात्र 13. आता मात्र समीकरण बदलते. पुन्हा एकदा 6 चेंडूमध्ये विजयासाठी आवश्यकता आहे ती मात्र 11 धावसंख्येची. 6 मध्ये 11 करायचे आहेत आणि श्लोक सारखा एक चांगला गोलंदाजी ट्रॅकवरती आला. फिल्डिंग मध्ये आपल्या संघाला योगदान दिलं मात्र 6 मध्ये 11ची गरज. यावेळी या टप्प्यात आला मात्र मी म्हणेल की थोडासा उशीर झाला आणि बरोबर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणखीन एक हादरा लागलाय. फलंदाज क्रमांक 2 बाद. डीजे नक्कीच दुसरा हादरा धन्यवाद डीजे. आता मात्र महत्वाचा खेळाडू माघारी परतलाय. कौशलला मात्र माघारी धाडलाय गोलंदाज श्लोक खेडेकर यांनी. श्लोकची जागा घेण्यास माफ करा कौशलची जागा घेण्यासाठी फलंदाज जातो मात्र जय काते.
स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळत, नॉन स्ट्राईक एंडला आहे फलंदाज विनायक कासार. श्लोकने आतापर्यंत पहिला चेंडू अतिरिक्त टाकला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवर त्यांनी कमबॅक केला नाही, पण मोठा हादरा दिलाय विशाळगड झुंजार या संघाला. श्लोक यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा जय काते यांच्यासाठी. इथं पुन्हा एकदा गोलंदाजाला दंडित केलं जाईल. नो बॉलचा इशारा येतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम 21 चा वापर केलाय पंचांनी. पुढील चेंडू मात्र फ्री हिट असेल. यावेळी कंबरेच्या वर बॉल होता आणि अशा परिस्थितीमध्ये आलेला हा नो बॉल कहाणी में आणखीन एक ट्विस्ट आहे का? कारण आता निर्धारित चेंडू जर पाहिले तर 5 चेंडू शिल्लक आहेत, 9 धावा करायच्या आहेत. पहिल्या चेंडूवरती वाईट, त्याच्यानंतर विकेट, नो +1, पुढचा चेंडू आहे आता फ्री हिट. त्यामुळे आता बॅटरच्या खिशामध्ये लायसन आहे. इथे 2 गोष्टींचं उल्लंघन झालं, एक म्हणजे रनआउट आणि दुसरं म्हणजे ऑफ स्ट्रकिंग द विकेट. या 2 गोष्टींचं उल्लंघन झालं तरच बॅटरला खतरा आहे. अन्यथा खिशामध्ये लायसन हवे त्या झोनमध्ये, हवे त्या रेंजमध्ये फटके खेळू शकतात. आता 5 मध्ये 9ची गरज. स्लोकवरती थोडासा दबाव आहे का ही पाहावं लागेल. यस, दबाव आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे. एरर इज अ हॉरर. चुकी म्हणजे भीती. चुकी झाली मागच्या चेंडूवरती आणि इथे पहा त्या चुकीला सुधारत असताना भीतीपोटी आणखीन एक वाईट बॉल. अगदी जर आपण पाहिलं तर मॅचमध्ये अक्षरशः वेगाने घडामोडी घडत आहेत, कारण आता येणारे 5 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 5 मध्ये 8 धावाची गरज आहे. इथे मैदानावरती काय घडलंय? जरूर श्लोकला थांबवलंय. कॅप्टन येत आहेत. पंचांकडे त्या ठिकाणी चर्चा केली जाईल आणि यस, पंचांनी अगदी त्या ठिकाणी नकार कळवला. तुम्ही थांबवू शकत नाही. पहा, एखाद्या गोलंदाजाच्या हातामध्ये बॉल देण्या अगोदर तुम्हाला विचार करण्यासाठी, स्ट्रॅटर्जी बनवण्यासाठी तुम्ही जरूर चर्चा करता आणि इथून विदाऊट अंपायर परमिशन तुम्ही कोणत्याही प्रकारे गोलंदाजी ट्रॅकवरती बदलाव करू शकत नाही. क्रिकेटचे रूल्स आहेत. नक्कीच सर. आता पाहायला गेलं तर 5 चेंडूमध्ये विजयासाठी आवश्यक आहे ते 8 धावांची, कारण का पहिला चेंडू इथे वाईट आला होता, नंतर नो बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. सन्माननीय सुवर्णदुर्ग हंटर्स संघाचे संघमालक प्रशांतजी धांगडे साहेब आणि सन्माननीय मुकेशजी वरणकर साहेब, आपण दोघांनाही विनंती, आपण व्यासपीठासमोर या. मी अय्यप्पनजी दिवेकर आणि सागरजी खेडेकर दोघांनाही विनंती करेल, आपले शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. प्रशांतजी धांगडे आणि मुकेशजी वरणकर साहेब, प्लीज आपण या. फ्री हिट ऑन आहे. बघूया पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकेरी धाव होते. एकेरी धाव घेण्यात यशस्वी होतोय जय आणि एकेरी धाव संख्येने धावफलक मात्र पुन्हा होतोय 17. आता मात्र समीकरण बदलते. आता मात्र विजयासाठी आवश्यकता आहे ती होते 4 चेंडूमध्ये 7 धावसंख्येची. कर्णधार प्रणय महाडिकने विश्वास ठेवला होता श्लोक महाडिकवरती, परंतु अतिरिक्त धाव देत होता, त्याच्यामुळे थोडासा दबाव होता गोलंदाज श्लोक खेडेकर यांच्यावरती. श्लोक यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळेल. फलंदाजी मार्क होते फलंदाज विनायक कासार. विनायकने आतापर्यंत एकही चेंडूचा सामना केला नाही, पहिला चेंडूचा सामना करेल श्लोक यांचा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकेरीच धाव येईल. आता मात्र धावसंख्या होते ती मात्र 18. आता आवश्यकता आहे विजयासाठी 3 चेंडूमध्ये 6 धावसंख्येची. जर आता मात्र जय काते यांनी छक्का मारला तर रुपेश शांताराम महाडिक यांच्याकडून जय कासारे यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ओके, बघूया पुन्हा एकदा श्लोक यांचा पुढील चेंडू. जयला मात्र इथे मेजवान आहे 500 रुपयाची. आखूड टप्प्याचा चेंडू होता, चेंडू टोळला, तिथं मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि इथे मात्र मोठी चुकी होते. झेलदारीला दान करते. आवश्यकता होती विजयासाठी 3 चेंडूमध्ये 6ची, परंतु मोठ्या फलंदाजाची झेल इथं सोडली गेली आहे आणि आता मात्र दबावात आहे संघ तोरणा बाजीगर. श्लोक सुद्धा स्वतः तैनात दबावात आहे, कारण का विजयासाठी आवश्यकता आहे ती मात्र 2 चेंडूमध्ये 4 धावसंख्येची. तर फलंदाजी मार्कवर 2 मध्ये 4 धावांची गरज. मागच्या चेंडूवरती काय घडलं? बऱ्याच जणांनी डोक्याला हात लावला, कारण तेच होतं, क्रुशियल मोमेंटला ड्रॉप झालेला असेल. 2 मध्ये 4ची गरज. ओहो, कहाणी में ट्विस्ट, मॅच मध्ये रंगत, सामन्यामध्ये आणखीन एक असा क्षण. कभी उधर कभी इधर. अभि आता जर तुम्ही पाहिलं तर एका चेंडूवरती तब्बल 4 धावा करायच्या आहेत. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे या चेंडूला तुम्हाला मैदानाच्या बाहेर पाठवल्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला मैदानाच्या बाहेरचा बॉल पाठवायचा आहे आणि स्ट्राईक एंडला पाहिलं तर जे आहे अगदी त्याच्या आपण एकंदरीत बॉडी स्ट्रक्चरचा विचार केला तर एकंदरीत पॉवर जनरेट करण्याची क्षमता या खेळाडूमध्ये. दुसऱ्या बाजूला श्लोकने या संपूर्ण सामन्या या ओव्हरचा एकंदरीत विचार केला, षटकाचा विचार केला तर बऱ्याच वेळेला कभी खुशी कभी गम हे वाले षटक एकंदरीत पाहिले. शेवटचा एक चेंडू
4 धावांची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचा बदलाव नाहीये. गवळी प्रीमियर लीगचा आणखीन एक असा सामना जो जरूर प्रेक्षकांची मनं जिंकणारा. एका चेंडूवरती 4 धावा. यस, स्विंग अँड मिस. आणि इथे जरूर तोरणा बाजीगर आपली दादागिरी पुन्हा एकदा मैदानावरती दाखवली आणि तोरणा बाजीगर या संघानं सामना जिंकलाय. नक्कीच सर पाहायला मिळतं नक्कीच सर पाहिलं तर कर्णधार प्रणय महाडिक मध्यंतरी निर्णय घेत होता गोलंदाजीमध्ये बदल करण्याचा, परंतु त्यांनी निर्णय घेतला आणि तो श्लोक यांनी सार्थ ठरवला. श्लोक सुद्धा स्वतः खूप खुश आहे, कारण तो खास करून ही स्पर्धा खेळण्यासाठी गावावरून म्हसळ तालुक्यातून घोणसे गावातून इकडे मुंबईत आलाय आणि आज तो स्वतःला सार्थ मानत असेल की महत्वाच्या क्षणी अतिशय उत्कृष्टपणे त्याच्या माध्यमातून गोलंदाजी केली गेली आणि आपला तोरणा बाजीगर हा संघ विजयी झाला. त्याबद्दल खूप खूप त्यांचं अभिनंदन श्लोक खेडेकर. धन्यवाद. त्या चेहऱ्यावरती सुद्धा हसू उमटतं इथे. ज्यांची एक विनंती आहे सर्व संघांना